आणि नाशिकमधून एक मोठी बातमी आहे। अगदी पहिल्याच पावसात नाशिकमध्ये नाले सफाईची पोलखोल झाली आहे। पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। पाणी आणि चिखलात वाहनं अडकण्याच्या घटना तिथे घडतायत। शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं अपूर्णच असल्याने शहरात सगळीकडेच वाहतूक कोंडी झाली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाही लागलेल्या आहेत। अतिशय मोठी घटना आपण पाहतोय। नाशिकमध्ये अगदी पहिल्याच पावसात नाले सफाईची पोलखोल झालेली आहे। नाले सफाई देखील झालेली नाहीये। दुसरीकडे शहरामध्ये अनेक ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याची देखील कामं सुरू आहेत। ती कामं देखील अपूर्ण ठरलेली आहेत। त्यामुळे शहरात सगळीकडेच वाहतूक कोंडीसारखी घटना घडतायत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे या संदर्भातले अपडेट देत आहेत। अभिजित, नाशिकमध्ये रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतंय। सिंहस्थासाठी जी कामं सुरू आहेत ती कामं अपूर्ण असल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे। अक्षरशः नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आणि त्यामुळे पहिल्याच पावसाचा मोठा फटका सध्या नाशिककरांना सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी रस्त्यांवर सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। जी रस्त्याची कामं सुरू होती त्याची रेती खरं तर त्या सगळ्या पाण्यामध्ये वाहून आल्यामुळे चिखलाचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य ठिकठिकाणी पसरलेलं बघायला मिळतं आणि त्यामुळे या साचलेल्या पाणी आणि चिखलातून वाहनं काढण्यासाठी नागरिकांची, वाहन चालकांची तारांबळ उठली आहे। काही ठिकाणी वाहनं देखील अडकून पडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पहिल्याच पावसात नाशिकच्या पालिकेने जे नाले सफाईचा दावा केलेला होता त्या दाव्याचा पोलखोल झालेला आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।